नमस्कार, मी अरविंद आठले. आज आपण पोह्याचे कटलेट करणार आहोत. तर आपण हे 2 बटाटे उकळून घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी ढबू मिरची घेतलेली आहे, आलं लसूण थोडेसे बारीक करून घेतले, हिरवे वाटाणे घेतले आहेत, मिरची घेतली आहे बारीक करून, थोडासा कांदा आणि कोथिंबीर हे एवढं घेतलं आहे. आणि इकडे आपण साधारणपणे 1 वाटीभर पोहे घेतलेले आहेत. हे पोहे आपण भिजवणार आणि एक 2-3 मिनटं त्यानंतर गेल्यानंतर पाणी काढून टाकणार. हा बटाटा त्यात खिसून घालणार आणि दोघांचं असं एक छान पीठ तयार करून या बाकीचे जे पदार्थ आहेत याची आपण भाजी तयार करणार. आणि ही भाजी त्या पिठामध्ये आपण स्टफ करून छानपैकी कटलेट तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा हिरवी चटणी खोबऱ्याची छान करून त्याच्याबरोबर खाऊ शकता. नाश्ता म्हणून अतिशय सुंदर असा हा थोडक्यात होणारा पदार्थ आहे. तर हे पोहे आपण भिजत टाकले, 2-3दा आपण धुवून घेतले छान. एक 2-3 मिनटं ते छान भिजू द्यायचे. तोपर्यंत इकडे आपण जो बटाटा घेतला आहे उकळून तो आता खिसणार आहोत. हे बटाटे सगळे खिसून झालेत आपल्याला आणि पोहेही छान भिजलेले आहेत. तर ते पोहे आपण याच्यात आता घालतो आहोत. त्यानुसार आपण याच्यात तिखट घालणार आहोत. भाजीत आपण तिखट घातलेल्या मिरच्या, त्यामुळे याच्यात फक्त वरच्या याला राहील पापुद्रा असा तेवढंच घालणार. थोडी हळद घालणार, थोडा हिंग घालणार आणि मीठ घालणार. हे चवीपुरतं आपण घालून घेतलं. लिंबाचा रस घालतोय त्याच्यामध्ये, थोडी साखर घालतो आहोत. या सगळ्या प्रकारच्या चवी त्याच्यामध्ये येतात. कोथिंबीर घालणार आता आपण आणि हे सगळं छान आपण आता मळून घेणार आहोत. याचा गोळा तयार करायचा आणि तो छानपैकी नंतर बाजूला ठेवून द्यायचा. आपण छानपैकी झालेला आहे मळून आणि थोडं वरून तेल लावणार आहोत. आपण गरज पडली तर किंचित पाण्याचा हबका मारला तरी चालेल चांगलं होण्यासाठी. आता हे तेल थोडंसं लावलं आपण आणि हे आता आपण हा गोळा झाकून ठेवणार आहोत थोडा वेळ, जोपर्यंत आपली भाजी होईल. झालेला आहे गोळा, याच्यावर झाकण ठेवणार आपण आणि बाजूला ठेवणार. एक 5 मिनटं आपण हा आता असाच ठेवूया. आता आपण फोडणी करणार आहोत. तर थोडंसं एखादी पळीभर तेल घेतलं आपण. आता तेल गरम झालं आहे, आपण याच्यामध्ये मोहरी घालतो आहोत. गॅस बारीक केला, थोडी हळद, हिंग आणि आता कांदा घातला आपण, बारीक केलेला कांदा. मला हे सगळे पदार्थ तुम्हाला दाखवले होते. तर हा कांदा घातला. आता कारण ते आलं लसूण चिरलेलं आहे ते घातलं बारीक. ढबूचं आपण ढबू मिरची आपण चिरलेली ती थोडी घालतो आहोत. तो घालतो आहोत. वाटाणे आपण घातलेले आहे. हे सगळं छान ढवळून घेणार आपण. मिरच्या असल्यामुळे आता पुन्हा तिखट घालायची गरज नाही आहे. थोडी आता कोथिंबीर घालून घेणार आहोत आपण. गोष्ट आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. ते आपण थोडं आमचूर घालतो आहोत. लिंबू पिळलं तरी चालेल. थोडंसं आपण हरभऱ्याचं पीठ लावणार आहोत. साधारणपणे 1.5-2 चमचे आपण घेतला आहे. हे कटलेट करण्यासाठी आपलं सारण तयार झालेलं आहे. ही छान शिजलेली आहे भाजी. ती आता आपण बाजूला ठेवून गार करत ठेवणार आणि कटलेट तयार करून त्याच्यामध्ये आपण त्याचा आधी पारी तयार केलेली आहे.
त्या पिठाची. आणि मध्ये हा आता मसाला आपण भरणार आहोत. आणि हे आता असं गुंडाळून घेणार आहोत आपण व्यवस्थित. हे असं गोल 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 करत मग तिथं पार व्यवस्थित त्यातला मसाला भरायचं सारण. आणि हे असं छान हळूहळू चपटं करायचं आहे गोल करून. हे असे छान आपण गोल करतो आहोत. दोन्ही बाजूनी व्यवस्थित ते झालेलं आहे. थोडं स्किल आहे. हे दोन्हीकडनं झालं. आता हा पहिला तयार केला, दुसरा आपण ताटलीत ठेवतो. खाली थोडंसं तेल लावलं चिकटू नये म्हणून. असे सगळे तयार करायचे. आता हे तेल तापलेलं आहे आणि हे जे आपले झाले आहेत कटलेट ते आपण ठेवणार आहोत. छानपैकी ते खालून पहा कसे होतात. गॅस थोडा लहानच केलेला आहे. आता हे बऱ्यापैकी खालून झालेले आहेत. आपल्या लक्षात येतं ते हलतात व्यवस्थित. हलके करायचे आहेत. हे पहा खाली फार सुंदर त्याला हे झालेलं आहे. सुंदर पहा छान भाजले गेले आहेत. हा दुसराही झालेला आहे. हे अशा प्रकारे दोन्ही बाजूनी व्यवस्थित करायचे आहेत. आणि मग कडा ज्या आहेत त्याही व्यवस्थित करून घ्यायच्या की असे हे सुंदर कटलेट आपले तयार होणार आहेत. आपली जी काही सारण भरलेलं आहे ती खूप चविष्ट भाजी झालेली. चव बघितली त्याची कमी जास्त पाहून मग त्याप्रमाणे बदल केलेला आहे. आणि हे असे सुंदर असे कटलेट आपले तयार होतात. ते खालचं गरम तेल आपण थोडंसं वर घालतो आहे म्हणजे कढाई त्या मनाने व्यवस्थित होतील. खालची बाजू आपल्याला छान करून घ्यायची आहे भाजून व्यवस्थित. आणि हे आता पहा आपण उलटे करून बघता पुन्हा. हे पहा खाली याप्रमाणे अजून ते व्हायला पाहिजेत. पुन्हा एकदा आपण खाली टाकूया. वर थोडे कमी झाले आहेत त्यामुळे पुन्हा आपण गॅस जो बारीक केला होता तो आता मोठा करणार आहोत. आणि पुन्हा खालच्या बाजूने एकदा आपण भाजून घेणार आहोत. कारण या बाजू हा आता कसं छान भाजलं गेलं आहे त्याप्रमाणे आता हा दुसराही आपण करतो आहोत. आता हा भाजला गेला आहे. वर जी कमी भाजली गेली ती बाजू आता पुन्हा आपण छानपैकी भाजून घेणार. तेल आता थोडंसं चांगलं जास्त तापलेलं आहे त्यामुळे ते लवकर भाजेल. भाजले गेले आहेत छान. आता आपण या प्लेटमध्ये काढणार आहोत. कोणी एक्सपर्ट कुक नाही आहे पण घरगुती पदार्थ घरच्या चवीचे अतिशय सुंदर असे हे तयार होतात. तुम्ही करून पहा. आपण घरी नेहमी करून पाहावं तर बाजारात जायची आपल्याला गरज पडणार. तर असे हे पोह्यांचे अतिशय सुंदर असे कटलेट कुरकुरीत छान तयार झालेले आहेत.